थ्रू मॉडिफाय होतो. किती एम्प्लिफायर यूज केले तिथे आपण RF चे 3. 3. Each amplifier is amplifying the signal and then increasing strength of the signal. Okay, then output of RF amplifier is given to which block? What was the next block? Amplifier च्या पुढचा ब्लॉक कुठला आहे? Detector. Detector. And then output of detector is given to the loudspeaker, and it is loudspeaker is the last block. Before giving it to the loudspeaker, first it is given to the amplifiers, 2 amplifiers, power amplifier as well as the another type of amplifier, and then that amplified signal is given to the loudspeaker. What is function of loudspeaker? माइक आणि लाउडस्पीकर ह्याचे फंक्शन मी सांगितले तुम्हाला लास्ट लेक्चरला. व्हॉट इज फंक्शन ऑफ माइक? माइक स्टँड्स फॉर मायक्रोफोन. व्हॉट इज फंक्शन ऑफ माइक? व्हॉट इज द फंक्शन ऑफ माइक? कुठला सिग्नल कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो माइक? Audio converting electric. It converts audio signal in the electrical form. That is the function of mic. And when you consider the loudspeaker, it converts the electrical signal in the form of voice. Okay. Voice. So these are the, that's why तुम्ही जर AM रिसिव्हरला बघितलं तर लास्ट ब्लॉक हा बऱ्याचदा लाउडस्पीकर असतो. Okay, that's why it is there. So I will share the screen and we will go to the next one. Okay, now what is the next type of the receiver in the syllabus that we have to study? TRF receiver हा बेसिक झाला. तर ह्याच्यामध्ये okay, all of you are able to see this diagram? Diagram is visible to all? Yes, ma'am. TRF रिसिव्हर मध्ये बघा, पहिला ब्लॉक आहे अँटेना, RF एम्प्लिफायर 1 2 3, डिटेक्टर, ऑडिओ एम्प्लिफायर, पॉवर एम्प्लिफायर आणि लाउडस्पीकर. आणि हे गँग्ड ट्युनिंग जे लिहिलेलं आहे इथं, तर ट्युनिंग म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्युनिंग इन द रिसिव्हर? Adjustment or synchronization between the transmitter and receiver frequency. That is the concept of tuning. So whenever we are ट्रान्समिटिंग एनी सिग्नल फ्रॉम ट्रान्समिटर साइड, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं रेडिओमध्ये. रेडिओमध्ये बघा काय होतं, आपण नॉब ऍडजस्ट करतोय, तिथं स्विच असतं ना रेडिओमध्ये. मग स्विच हे कशासाठी असतं? दॅट इज फॉर ऍडजस्टमेंट. कशाची ऍडजस्टमेंट करतो आपण तिथं? वी आर ऍडजस्टिंग नथिंग बट द फ्रिक्वेन्सी ऑफ द रिसिव्हर. प्रत्येक तिथं तुम्ही रेडिओ बघितला असेल ना, बऱ्याच जणांनी ऍटलिस्ट पाहिलं तरी असेल, तिथं असे एक उभी रेघ असते. म्हणजे एक असं इट इज लाईक वन व्हर्टिकल सम इन्स्ट्रुमेंट अँड दॅट इज मुव्हिंग. कर्सर म्हणू शकतो आपण त्याला. तो कर्सर जो आहे तो त्या व्हिडिओच्या बऱ्याच फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये व्हेरी होतो, आणि तो जेव्हा आपण त्या बटनने ऍडजस्ट करतो तो कर्सर, आणि तो जेव्हा पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला ऍडजस्ट होतो, म्हणजे तिथं चॅनलला ऍडजस्ट होतो, तेव्हाच आपल्याला त्या पर्टिक्युलर स्टेशनशी ट्युनिंग प्रॉपरली होऊन त्या स्टेशनचा आवाज व्यवस्थित ऐकायला मिळतो. अदरवाइज देअर इज लॉट ऑफ डिस्टर्बन्स इन द रिसिव्ड signal. When there is proper tuning between the transmitter and the receiver, then only we are able to receive the proper signal. Okay, so that is the concept of tuning. त्यामुळे रिसिव्हर मध्ये ट्युनिंग किंवा त्याला म्हणतात सिंक्रोनायझेशन between the transmitter and the receiver. This point is very important. Okay, that is the another point that I have to mention. Now here there is, whether there is conversion of RF frequency into IF frequency. काल मी तुम्हाला सांगितलं डिफरन्स RF आणि IF फ्रिक्वेन्सीचा. काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये? RF फ्रिक्वेन्सी आणि IF फ्रिक्वेन्सी मध्ये व्हॉट इज द डिफरन्स? RF and IF frequency, what is the difference? RF stands for what? Yes, please give the answers and let it be wrong. Number of times I am telling. Be interactive. Give the answer. Radio frequency. Radio What is frequency. range of radio frequency?
रेंज काय असते रेडिओ फ्रिक्वेन्सीची? इट इज हाय और लो? हाय. 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 मग ह्या AM सिग्नलची फ्रिक्वेन्सी जास्त असते, त्यामुळे इथं RF एम्प्लिफायर वापरलाय. इथं RF एम्प्लिफायरच किंवा डायरेक्ट RF सिग्नलच आपण डिटेक्टरला इनपुट म्हणून देतोय. वी आर नॉट कन्व्हर्टिंग दॅट RF सिग्नल इन द फॉर्म ऑफ IF signal. That is the basic thing. And here, because of that, sometimes quality of this received signal that is not up to the mark. That's why we are going to see the next type of receiver, that is in which the RF signal is first converted in the form of IF signal before giving it to the detector circuit. हा आहे basic difference दोन्ही मधला. So here the description is given for TRF receiver. It is simple circuit used for AM reception. AM signal is given to antenna through antenna. Then it is amplified by the amplifier 1, amplifier 2 and amplifier 3. These amplifiers are tuned to design the desired frequency band. That is the basic concept. Then the AM signal is demodulated by detector and given to the audio amplifier, power amplifier, and finally it is given to the loudspeaker. This is the basic circuit of TRF receiver. Okay. Then the AM signal, the problems in the circuit are, so here the problems are mentioned, and to overcome these problems we have to study the next type of the receiver. Okay, so the problems in this circuit are instability. What do you understand by the word instability? Stability of the circuit म्हणजे काय? त्याचा परफॉर्मन्स हा ऑलमोस्ट एव्हरी पॉइंटला त्याचा परफॉर्मन्स सेम असतो. दॅट इज कॉल्ड ॲज द स्टॅबिलिटी. Then what do you understand by instability of circuit? Instability म्हणजे काय असणार आहे? What will be the meaning? एखादे सर्किट स्टेबल नाहीये ह्याचा अर्थ काय होतो? प्रत्येक पॉइंटला त्याच्यामधला जो काही परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स चेंज होतोय. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ instability. So here, as we are using these three amplifiers, amplifier 1, 2, 3, because of the multiple stages of RF amplifiers are used, the overall gain is high. Now, how you define gain of any amplifier? What is formula for gain of any amplifier? तुम्ही बघितले आता ते सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स. How you define gain for any amplifier? What is the formula? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. मग आता गेन मध्ये मी सांगितलं तुम्हाला. तर इथं बघा, समजा हे व्होल्टेज V1 असेल, हे V2 असेल, तर काय, आणि ह्याचा गेन असेल A1, तर काय इक्वेशन लिहितो आपण? V2 इज इक्वल टू आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. येस, ओके. इथं V1 इनपुट असेल आणि V2 आउटपुट असेल, अँड इफ A1 इज द गेन, हाऊ वी राईट द इक्वेशन? V2 इज इक्वल टू A1 इंटू V1. तसंच इथं आउटपुट V3 असेल आणि इथं V1 आहे, सॉरी V2 आहे इनपुट. म्हणजे प्रत्येक वेळेस काय होतंय? वॉट एव्हर इज दिस आउटपुट व्होल्टेज, इट विल बी बाय कन्सिडरिंग गेन ऑफ दिस एम्प्लिफायर and gain of this amplifier and gain of this amplifier. That's why as the multiple amplifiers are used, gain of that particular circuit is complicated and gain is not constant, or overall gain it is high. Because of this, undesirable oscillations are generated at high frequency, which makes the receiver unstable. Because of this, the undesirable oscillations are generated at high frequency, which makes the receiver unstable. जर एकच गेन असेल, एकच एम्प्लिफायर असेल, तर ते सर्किट स्टेबल असतं. जर एम्प्लिफायर वाढले तर गेन पण काय होतो त्या सर्किटचा? हाय होतो, अँड दॅट सर्किट बिकम्स अनस्टेबल. ओके, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ दिस फर्स्ट प्रॉब्लेम, इनस्टॅबिलिटी. सर्किट इनस्टॅबल आहे. नंतर दुसरा काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यामधला? Interference and distortion is more. What is the meaning of these two words? Have you heard anywhere these two words? Interference. Interference Yes. म्हणजे काय? Mixing of two signal.
mixing. Interference means mixing of two signals with each other. That is the Yes. interference. नेहमी लक्षात ठेवा, communication मध्ये we have to always avoid the phenomenon of this interference. दोन सिग्नलचं जर मिक्सिंग झालं तर ऑलवेज द आउटपुट इट इज डिग्रेडेड. मग याच्यामध्ये जास्त एम्प्लिफायर वापरल्यामुळे काय होतं, त्या सर्किट मधला इंटरफरन्स सुद्धा जास्त असतो. दॅट इज द सेकंड डिसएडव्हान्टेज. इंटरफरन्स इज मोर अँड डिस्टॉर्शन इज मोर. डिस्टॉर्शन म्हणजे सुद्धा काय, सम प्रॉब्लेम्स or unwanted signal coming in the output, or simply it is simple meaning आहे डिस्टॉर्शनचा डिस्टर्बन्स. आउटपुट मधला जो सिग्नल मिळतो आपल्याला त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स जास्त असतो. सो दीज आर द फर्स्ट टू ड्रॉबॅक्स ऑफ दिस सर्किट और प्रॉब्लेम्स विथ दिस TRF receiver: instability, interference and distortion. Then sometimes sidebands are attenuated. Now you tell me what is meaning of this. कुठले sideband attenuate होणार आहे तिथं? Attenuation means what? What is the meaning of the word attenuation? Have you heard this word? No, ma'am. Okay. So I will just write something here. Attenuation stands for simple loss of the signal. जेव्हा आपण एखाद्या सिग्नलचा लॉस म्हणतो त्याला टेक्निकल वर्ड मध्ये काय म्हणतो आपण? अटेन्युएशन. सो अटेन्युएशन इज नथिंग बट लॉस ऑफ द सिग्नल. म्हणजे समजा तुम्ही 10 व्होल्ट ट्रान्समिट केलंय आणि 1 व्होल्ट त्यातला लॉस होऊन आपल्याला 9 व्होल्ट मिळाले आउटपुटला, तर काय म्हणू शकतो आपण? 1 व्होल्ट इज द अटेन्युएशन इन द पर्टिक्युलर सर्किट. सो सिंपल मीनिंग ऑफ दिस वर्ड इट इज अटेन्युएशन. एखाद्या ट्रान्समिशन मध्ये जो काही सिग्नलचा टोटल लॉस होतो. सो अटेन्युएशन इज बाय कन्सिडरिंग ऑल द लॉसेस इन द कम्युनिकेशन सिस्टीम. त्याला आपण अटेन्युएशन म्हणतो. टोटल लॉस ऑफ द सिग्नल इन द पर्टिक्युलर सर्किट इट इज कॉल्ड एज द अटेन्युएशन. ओके. So attenuation means loss. What other word we have seen? Another word, interference. Interference means mixing of the signal, mixing of multiple signals. That is called as interference. And another word we have seen, that is distortion. So distortion also stands for the disturbance. So these are the new terms that you should understand. मग इथं काय ड्रॉबॅक आहेत? इंटरफरन्स आणि डिस्टॉर्शन ह्याच्यामध्ये जास्त असतं, कारण हे आपण ह्याच्यामध्ये IF मध्ये कन्वर्जन करत नाही. समटाइम्स साइड बँड्स आर अटेन्युएटेड. कुठले साइड बँड असतात आता AM मध्ये? विथ हा जो काही इथं AM सिग्नल आलेला आहे, इट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी बँड्स, टोटल बँड्स इन दिस AM सिग्नल? इथं आलेल्या AM सिग्नल मध्ये किती बँड आहेत टोटल? कुठल्याही AM सिग्नल मध्ये हाऊ मेनी बँड्स आर प्रेझेंट इन द AM सिग्नल? 3. 3. Sideband, lower sideband and Upper third sideband. one it is okay, Carrier. carrier. Upper Carrier. sideband आणि lower Lower sideband. sideband. Carrier. 3. मग ह्याचा काय तिसरा डिसएडव्हान्टेज काय आहे? TRF AM receiver मध्ये sometimes the sidebands are attenuated. That is the third problem or disadvantage in this particular circuit. Okay. Then fourth one it is gain of the circuit changes with the tuning process. आपण त्या पर्टिक्युलर एम्प्लिफायरला इथं ट्युनिंग म्हणजे काय? देर आर सेट ऑफ द कॅपॅसिटर्स. प्रत्येक कॅपॅसिटर आपण सेट करतोय एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीला. ट्युनिंगला जर तुम्ही ट्युनिंग मधल्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू चेंज केली की ह्या सर्किटचा गेन काय होतो? चेंज होतो. सो दॅट इज द मिनिंग ऑफ दिस पॉइंट. Gain of the circuit changes with tuning. Then more amplifier stages are required. ह्याच्यामध्ये RF चं IF मध्ये कन्वर्जन करत नसल्यामुळं number of amplifiers required here are more as compared with the next type of the receiver. So these are the drawbacks of this particular system, and to overcome these drawbacks we have to see the next type of receiver, that is called as super heterodyne receiver. Are you clear with these drawbacks or problems with this circuit? Can anyone tell what are the problems? Yes, Ganesh, can you repeat?
Interference, What are attenuation, hmm. gain of circuit changes with tuning, and more amplifier stage required. Means large And first amplifier, one, two, hmm, three number of amplifiers required are required. more. Hmm. And one more disadvantage is instability of the circuit. ज्या अर्थी लक्षात ठेवा कायम जेवढं सर्किट कमी कॉम्प्लेक्स असेल, कॉम्प्लेक्स कमी म्हणजे जेवढे त्याच्यामध्ये कंपोनंट Less कमी stage. असतील तेवढं सर्किटची कॉम्प्लेक्सिटी काय असते, कमी असते. अँड ॲज द कॉम्प्लेक्सिटी इज लेस, स्टॅबिलिटी ऑफ द सर्किट इज मोर. आणि जसे आपण जास्त नंबर ऑफ कंपोनंट्स यूज करतो त्या सर्किटमध्ये तशीच त्याची स्टॅबिलिटी काय होते, इट गोज ऑन decreasing. So these are the problems with this particular TRF receiver. To overcome these drawbacks, we are going to the next type of receiver, which is called as super heterodyne receiver. Now, before going to that diagram, you first tell me what is the difference that I told you between these two receivers, TRF receiver and super heterodyne receiver. ह्याच्यात बेसिक डिफरन्स काय सांगितला मी तुम्हाला last lecture ला? What is the basic difference between these two amplifiers that I told you? Last lecture in the word file I explained, that three types and what is the difference between that two, all that three types of the receiver. What is Conversion, the ma'am. difference? Conversion. Conversion, कशाचं direct conversion? and intermediate state. IF, intermediate frequency. Yes, good. Correct. मेन डिफरन्स काय ह्याच्यामध्ये, TRF मध्ये जर आपण ब्लॉक डायग्राम बघितली तर इथं कुठंही RF चं कन्वर्जन IF मध्ये होत नाही. At the input of the detector, we are giving which signal? RF signal. So there is no any conversion of RF in the form of IF signal. This is the basic difference. आणि super heterodyne receiver मध्ये काय होतं? Here if you see, this is the block mixer. मिक्सर हा ब्लॉक ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज दिस ब्लॉक इज कन्व्हर्टिंग द सिग्नल फ्रॉम RF into IF फॉर्म. दॅट इज द बेसिक डिफरन्स. आणि सुपर हेट्रोडाईन रिसिव्हर मध्ये दोन टाईप बघायचे आपल्याला फक्त. हा सिंपल सुपर हेट्रोडाईन रिसिव्हर आणि नेक्स्ट टाईप ऑफ सुपर हेट्रोडाईन रिसिव्हर इज डबल कन्वर्जन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज ड्युएल कन्वर्जन सुपर हेट्रोडाईन रिसिव्हर. बेसिक वर्किंग प्रिन्सिपल सेम आहे. दोन्ही मध्ये सुद्धा RF चं IF मध्ये कन्वर्जन होतं. फक्त याच्यात काय होतं, दोन वेळा ते कन्वर्जन होतं. 2 times the conversion takes place from RF into IF. That's why it is called as double conversion super heterodyne receiver. So we will see the first type, super heterodyne receiver. जर एक्झाम मध्ये तुम्हाला TRF receiver विचारला तर you have to draw this and you have to explain with what are its drawbacks. Okay. If the question is asked only explain the types of receiver, then in that case you have to state these three types and you can explain any one depending on the marks. जर 8 मार्काला विचारला तर दोन टाइप तुम्हाला एक्सप्लेन करावे लागतील. ओके. सो सुपर हेट्रोडाईन रिसिव्हर, we will see the block diagram. Now you compare this diagram with the previous diagram. काय केलेलं आहे याच्यामध्ये बघा. आता हा RF स्टेज एम्प्लिफायरच वापरलेला आहे पहिल्यांदा. व्हॉट इज द इनपुट फॉर दिस RF स्टेज एम्प्लिफायर? हा अँटेना आहे. पहिला ब्लॉक आहे अँटेनाचा. अँटेना थ्रू ह्याला इनपुट आले. पण व्हॉट इज द बेसिक सिग्नल ऍट द इनपुट ऑफ RF एम्प्लिफायर? AM signal. AM सिग्नल. AM सिग्नल पहिल्यांदा हे RF स्टेज एम्प्लिफायरला दिला. देन output of this RF stage amplifier is given to the next block which is called as Mixer. mixer. आता इथं बघा, हा जो RF सिग्नल आलेला आहे इकडून, हा AM, दिस इज नथिंग बट AM सिग्नल. त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे इट इज नोटेड बाय द सिम्बॉल एज FS. हे नोटेशन लक्षात घ्या. हा जो अँटेना थ्रू AM सिग्नल आलाय तो आधी RF एम्प्लिफायरला आपण देतो. RF amplifier will amplify this signal. Frequency of this AM signal is noted by FS. ह्या फ्रिक्वेन्सीला नोटेशन वापरलेलं आहे FS. That is given to the mixer.
आता मिक्सरचं काय फंक्शन आहे ते बघू आपण. मिक्सर is nothing but it is a circuit which is used to convert the frequency range. Okay, so just understand here what I am telling. आपण नवीन ब्लॉक बघतोय ना, मिक्सर हा ब्लॉक तुम्ही पहिल्यांदा बघताय. मिक्सर is important block used in the receiver which is used to convert the frequency from one range to another range. So it is converting the frequency from one range to another range. So it can convert in the up, means it can convert it into two ways. अपस्केलिंग होऊ शकतं त्याच्यामध्ये किंवा डाऊन स्केलिंग होऊ शकतं. जेव्हा इनपुट फ्रिक्वेन्सी कमी असते आणि आउटपुट फ्रिक्वेन्सी जास्त असते, that can be also done by the mixer as well as the reverse function can be also done. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन टाइपचं कन्वर्जन होऊ शकतं मिक्सर थ्रू. It can be converted from high to low or it can be converted from low to high. This is the basic function of the mixer. Mixer is a circuit which is used to mix the two frequencies, and either it can convert the high frequency into low or low into high. So this is the basic function of mixer. आणि मिक्सर मध्ये ज्या ब्लॉकच्या थ्रू आपण हे फंक्शन अचीव करतो, दॅट ब्लॉक इट इज कॉल्ड एज द लोकल ऑसिलेटर. इथं फक्त एल ऑसिलेटर लिहिलेलं आहे. दिस एल ऑसिलेटर इज नथिंग बट यू अंडरस्टँड दॅट इज द लोकल ऑसिलेटर. Okay, so I will just show you some additional diagrams for mixer so that you will understand it more. Aditya, what is the timing? At what time you are joining the lecture? Aditya Kasip. Why are you late? बघा इथं. This is the mixer. So there are two inputs to the mixer. हे ओरिजिनल इनपुट सिग्नल आणि दुसरा काय आहे ब्लॉक, ह्याला इनपुट म्हणजे लोकल ऑसिलेटर. आता हा ऑसिलेटर काय प्रोड्यूस करणार आहे सांगा मला. व्हॉट ऑसिलेटर इज प्रोड्युसिंग ऍट द आउटपुट. कशासाठी यूज करतो आपण ऑसिलेटरच्या आउटपुटला? काय मिळतो आपल्याला, कुठला सिग्नल मिळतो? What is the output of oscillator? Oscillator is used to generate the frequency or it is used to generate the sine wave. मग मिक्सरला दोन इनपुट असतात. एक म्हणजे आपलं ओरिजिनल इनपुट. सपोज हिअर इज सम 1 मेगाहर्ट्ज आणि ह्याचं मला डाऊन कन्वर्जन करायचंय. तर बेस्ड ऑन विच व्हॅल्यू आय वॉन्ट ऍट द आउटपुट आय एम ऍडजस्टिंग फ्रिक्वेन्सी ऑफ दिस लोकल ऑसिलेटर. लोकल ऑसिलेटर का म्हणलेलं आहे त्याला? पण त्याची फ्रिक्वेन्सी कमी जास्त आपण करू शकतो. दॅट इज इन आवर हँड. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द लोकल ऑसिलेटर. मग ही फ्रिक्वेन्सी किती आहे, आउटपुटला आपल्याला किती पाहिजे आहे, ह्याच्यावरून लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी आपण ऍडजस्ट करतो. दिस इज द बेसिक फंक्शन ऑफ ऑसिलेटर. सॉरी, दिस इज द बेसिक फंक्शन ऑफ द मिक्सर सर्किट. आर यू गेटिंग दिस? बऱ्याच एएम रिसिव्हर मध्ये किंवा बऱ्याच कम्युनिकेशन मधल्या रिसिव्हर मध्ये आपल्याला मिक्सर हा ब्लॉक वापरावा लागतो. सो व्हॉट इज द बेसिक फंक्शन ऑफ दिस मिक्सर सर्किट? काय मिक्स करतो तो? इट इज नॉट मिक्सिंग व्होल्टेज और एनी अदर पॅरामीटर. व्हेन वी से द टर्म मिक्सर इट कम्स टू द चेंज इन द फ्रिक्वेन्सी ओनली. फ्रिक्वेन्सी कन्वर्जन साठी आपण हा मिक्सर ब्लॉक वापरतो एएम रिसिव्हर मध्ये. सो विच टू ब्लॉक्स आर इम्पॉर्टंट इन द मिक्सर? This is basic input signal given to the mixer and another input given to the mixer, it is local oscillator, and then these two signals are mixed in the ideal mixer to get the expected output signal. आता समजा हा 1 मेगाहर्ट्ज आहे, हा मला 1 मेगाहर्ट्ज आहे तो 10 किलोहर्ट्ज मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर ऑब्विसली according to that this local oscillator frequency I will generate which will be in the minus term, and then
Based on that, I will get the particular output here. Are you getting the concept of mixer? Yes or no? Hello? Yes, ma'am. अप कन्वर्जन किंवा डाऊन कन्वर्जन दोन्ही फंक्शन इथे मिक्सर मध्ये होतात. ओके, सो हिअर आता हा एफ एस आहे इथला सिग्नल. एफ एस म्हणजे एएम ची फ्रिक्वेन्सी आहे. लोकल ऑसिलेटर, वॉट एव्हर इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दिस लोकल ऑसिलेटर, that is noted by the symbol as FO. FO stands for frequency of local oscillator. आणि ह्या दोन्हीचं मिक्सिंग होऊन आउटपुटला आपल्याला कुठली फ्रिक्वेन्सी मिळते इथं? इंटरमिडिएट frequency. So here output of the mixer is noted by which frequency? Fi. Just see this block. Try to understand what I am telling. Mixer ला input frequency कुठली आहे? What is the input frequency to the mixer? What is input frequency to the mixer? Input frequency कुठली आहे मिक्सरच्या बेसिक इनपुटला? What is the basic input frequency at mixer? AM सिग्नलची फ्रिक्वेन्सी आहे ना मिक्सरच्या इनपुटला. इट इज FS. Then what is the output frequency from? Means it is RF signal. मिक्सरच्या इनपुटला कुठला सिग्नल आहे इथं? ओके, सो आय विल राईट हिअर. When we consider the mixer block, we will consider about this. What is the input signal to the mixer? कुठला सिग्नल आहे मिक्सरच्या इनपुटला? RF का IF? RF फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे का RF फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे? हाय फ्रिक्वेन्सी आहे मिक्सरच्या इनपुटला आपल्या सर्किट मध्ये का लो फ्रिक्वेन्सी? इथं बघा मिक्सरच्या इनपुटला कुठला सिग्नल आहे? High frequency. High frequency. Okay, so mixer input signal is in the RF range. Okay, so this is the first point. The input signal to the mixer is having high frequency or it is RF signal. Then this is first input to the mixer. What is the another input for the mixer? कुठला सिग्नल आहे मिक्सरला दुसरा इनपुट म्हणून? लोकल ऑसिलेटरचा. लोकल ऑसिलेटरचा सिग्नल आपण we are giving as second input to the mixer, and the output signal from mixer we are getting, that is the which form? That signal is in which form? IF form. ठीक आहे. आउटपुट सिग्नल मिक्सरच्या इनपुटला RF फॉर्म मधला सिग्नल आहे, त्याला दुसरा इनपुट आहे लोकल ऑसिलेटर, आणि आउटपुट सिग्नल कुठला मिळतो आपल्याला ह्या मिक्सर मधून? IF सिग्नल. सो बेसिकली दिस मिक्सर इज कन्वर्टिंग हाय टू लो और लो टू हाय. कुठल्या टाइपचं कन्वर्जन करतोय हा मिक्सर ह्या आपल्या ब्लॉक डायग्राम मध्ये? हाय टू लो. So this is the function which is carried out in this mixer. It is converting high frequency into low frequency signal. Then the symbols which are used for the particular frequencies, ते बघू आपण आता. ह्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणलेलं आहे? FS. मिक्सरच्या इनपुटला जी RF फ्रिक्वेन्सी आहे that is called as FS. The frequency of local oscillator is represented by FO. FO stands for frequency of local oscillator, and output signal from this particular mixer block ही FS म्हणलंय, ह्याला FO म्हणलंय, आणि इथं जी आउटपुट फ्रिक्वेन्सी आहे इट इज नोटेड बाय द सिम्बॉल एज FI. ऍक्च्युअली आता इथं S चा असं काही RF आणि S चा काही संबंध नाही, पण ते स्टँडर्ड नोटेशन त्यांनी वापरलेलं आहे. त्यामुळे ही FS फ्रिक्वेन्सी आहे. ऑसिलेटरच्या ज्या आउटपुटला आहे ती FO, आणि आउटपुटला जी तुम्हाला इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी मध्ये मिळते दॅट इज नोटेड बाय सिम्बॉल एज FI. ओके, सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ मिक्सर हिअर. म्हणजे ह्या ब्लॉक मध्ये
ह्या आर एफ फ्रिक्वेन्सीचं कन्व्हर्जन आय एफ मध्ये होतं. म्हणजे इनपुट आहे आर एफ आणि मिक्सरचं आउटपुट आहे आय एफ सिग्नल. मग आता आय एफ ची जी स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आहे, इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एक मधल्या रेंज मधली फ्रिक्वेन्सी. आपला मॉड्युलेटेड सिग्नल आहे त्याची फ्रिक्वेन्सी हाय असते, मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी खूप कमी असते, आणि त्याच्या मधली मॉडरेट रेंज मधली जी फ्रिक्वेन्सी आहे मधल्या रेंज मधली येते, त्यामुळेच आपण त्याला काय म्हणतो, इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी. मग ह्या इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू ही प्रत्येक ऍप्लिकेशन साठी डिफरंट असते. अँड द व्हॅल्यू ऑफ इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी for AM receiver is having standard value as 455 kilohertz. So this question may be asked in the MCQ. So what is the standard value of intermediate frequency in AM receiver? So what is that value? 455 kilohertz. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे AM रिसिव्हर मधल्या इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सीची. ओके, मग कुठले ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरून ही फ्रिक्वेन्सी वेगळी असते. म्हणजे एफएम साठी इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी वेगळी असणार आहे. अजून दुसरं कुठलं ऍप्लिकेशन तुम्ही कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी डिफरंट यूज होते. बट हिअर फॉर एएम रिसिव्हर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी? स्टँडर्ड व्हॅल्यू 455 kilohertz. So here you get the signal in IF range. मग आता हा सिग्नल ऍम्प्लिफाय करायचा असेल तर याच्या पुढे कुठला ऍम्प्लिफायर यूज केलाय बघायचं. इथं आर एफ होता सिग्नल म्हणून आर एफ ऍम्प्लिफायर यूज केला, पण आर एफ ह्याच्यानंतर मिक्सर वापरून काय केलंय आपण, ह्या आर एफ कन्व्हर्जन आय एफ मध्ये केलेलं आहे. सो आफ्टर गेटिंग आय एफ सिग्नल विच ऍम्प्लिफायर इज युज्ड आफ्टर दिस मिक्सर? कुठला ऍम्प्लिफायर यूज केलाय तिथं? Which amplifier is used here after mixer block? What is this amplifier? IF amplifier. IF amplifier. Because here we are getting IF signal, so in front of this IF signal we have used this IF amplifier. Then still output of IF amplifier is in which form? AM च आहे, तो अजून कन्वर्ट झालेला नाहीये मॉड्युलेटिंग मध्ये. फक्त आपण इथं काय केलंय, ह्या एएम सिग्नलचं खूप हाय फ्रिक्वेन्सी पासून एका इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सीला कन्व्हर्जन केलं आणि तो सिग्नल परत ऍम्प्लिफाय केला, म्हणजे हा एएम सिग्नल इथे मिळाला आपल्याला. नाउ व्हॉट इज द नेक्स्ट ब्लॉक और नेक्स्ट फंक्शन? वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू मॉड्युलेटिंग सिग्नल. सो द नेक्स्ट ब्लॉक यूज्ड हियर इट इज डिटेक्टर. Detector is nothing but demodulator. So what this detector will do? डिटेक्टरला इनपुट काय दिले आपण? एएम सिग्नल. आणि डिटेक्टरचा आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला? व्हॉट आउटपुट वी विल गेट ऍट द आउटपुट ऑफ डिटेक्टर? कुठला सिग्नल मिळेल आपल्याला डिटेक्टरच्या आउटपुटला? ओके, ऑदर्स प्लीज आन्सर. अंकिता, व्हॉट सिग्नल वी विल गेट ऍट द आउटपुट ऑफ डिटेक्टर? What signal we will get at the output of detector? Saili? Modulating signal. Modulating signal. Okay, so it is nothing but demodulator. मग हा डिमॉड्युलेट करतो, आपल्याला आउटपुटला मॉड्युलेटिंग सिग्नल मिळतो. अँड देन द नेक्स्ट ब्लॉक इज ऑडिओ अँड पॉवर एम्प्लिफायर, and then it is given to the loudspeaker. So this is the block diagram of super heterodyne receiver. Is it clear to all? फक्त याच्यामध्ये हा ब्लॉक नवीन आहे, त्यामुळे ह्याचं एक्सप्लेनेशन फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी सगळे ब्लॉक सेम आहेत, फक्त इथं काय होतं, आर एफ चा आय एफ मध्ये कन्व्हर्जन झालेलं नाही कुठंच, त्यामुळे इथं सगळे ऍम्प्लिफायर आपण आर एफ ऍम्प्लिफायर यूज केले होते आणि आर एफ ऍम्प्लिफायरचं आउटपुट आपण डिटेक्टरला दिलं होतं. तसं इथं काय केलेलं आहे, पहिल्यांदा आर एफ सिग्नल इथं मिळाला की तो ऍम्प्लिफाय करून आधी मिक्सरला दिलाय. मिक्सर इज कन्वर्टिंग दिस हायर फ्रिक्वेन्सी इनटू लोअर फ्रिक्वेन्सी रेंज, and then as we are getting here IF signal, it is amplified by IF amplifier.
then it is given to the detector which will demodulate it. याचा आउटपुट मिळतं आपल्याला मॉड्युलेटिंग सिग्नल आणि तो परत एम्प्लिफाय करून आपण लाऊडस्पीकरला देतो. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर. सुपर हेट्रोडाइन का म्हणले त्याला? बिकॉज हिअर performance of the system is increased as compared with the performance of the TRF receiver. Okay, now the next question comes as why to convert this RF into IF. आता आपण पहिल्या रिसिव्हर मध्ये कन्वर्जन केलं नाही इथं कुठेही. वी हॅव नॉट कन्वर्टेड एनी RF into IF सिग्नल. पण आपल्याला मिळालं नाही का रिसिव्हरला मॉड्युलेटिंग सिग्नल? सो आय एम आस्किंग यू वन क्वेश्चन. Without conversion of RF into IF, can we demodulate AM signal? Can we demodulate AM signal without conversion of RF signal into IF signal form? Give the answer for the question. What I am asking, are you getting? Can we demodulate the AM signal without conversion of RF into IF signal? Yes, Meenakshi. ओके, येस मॅम, करू शकतो. हा करू शकतो. TRF रिसिव्हर मध्ये आपण तेच केलं. देन व्हाय टू गो फॉर द कन्वर्जन ऑफ RF into IF? That is the another thing that you have to explain under this super heterodyne receiver. So that we will consider now. So you just see this description that I am explaining. The drawback of block diagram समजली ही सगळ्यांना सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर ची. दिस इज फर्स्ट टाइप ऑफ सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर. याच्यामध्ये सिंगल कन्वर्जन होतं, एकदाच कन्वर्जन होतं RF चं IF मध्ये. ओके, सो दिस इज सिंगल कन्वर्जन सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर किंवा त्याला नुसतं काय म्हणतात? सुपर हेट्रोडाइन रिसिव्हर. सो नाउ वी विल सी why it is required to convert RF into IF form. So the drawback of TRF receiver is overcome by addition of IF stage. In this receiver, high frequency RF signal is okay. Mute yourself, Ganesh. Whenever giving answers, then only unmute. There is some backside disturbance. High frequency RF signal is converted in the form of intermediate frequency. And what is the standard value of intermediate frequency for AM? AM साठी intermediate frequency ची standard value किती आहे? 455 kilohertz. So in this, high frequency RF signal is first converted in the intermediate frequency form. Then it is first AM signal is given to RF stage amplifier. हे सगळं फंक्शन आहे ब्लॉक डायग्रामचं, सगळं इथे जे एक्सप्लेन केलंय ते. देन सेम थिंग इट इज एक्सप्लेन हियर. Advantages. It is easy for detector to convert IF signal into modulating signal form. Okay, so we will see here now why to convert. So I am writing here why to convert RF signal in the IF signal. Why to convert this RF signal in the IF signal form? That is the next point. आता आपण जे काही AM रिसिव्हर मधले ऍप्लिकेशन बघितले किंवा AM रिसिव्हर मधले जे काही ब्लॉक्स आहेत, इथं IF एम्प्लिफायर आहे, डिटेक्टर आहे, ऑडिओ एम्प्लिफायर आहे, लोकल ऑसिलेटर, हे जे काही सगळे प्रॅक्टिकल ब्लॉक आपण यूज करतो AM रिसिव्हरच्या सर्किटमध्ये, त्या सगळ्या ब्लॉकला किंवा डिटेक्टर जो आहे, मेन काय ह्याच्यामधला ब्लॉक AM रिसिव्हर मधला डिटेक्टर. डिटेक्टर इज ऍक्च्युअली डिमॉड्युलेटिंग द AM सिग्नल. मग हे सगळे ब्लॉक IF फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये चांगले वर्कआउट होतात ऍज कम्पेअर्ड विथ RF फ्रिक्वेन्सी range. So here reason I am writing because this is very basic question which can be asked in the oral, that why we are converting RF in the form of IF signal. Because so the reason for this it is whatever are the basic blocks used in the AM
receiver or basic blocks used in the any type of receiver can operate, these blocks can operate properly, or these blocks can operate with good efficiency in which frequency range? IF frequency range as compared with the RF frequency range. Okay. So basic blocks used in the AM receiver can operate properly in IF frequency range as compared with RF frequency range. Mixer असू द्या, डिटेक्टर असू द्या किंवा रिसीव्हर मधले कुठलेही एम्प्लिफायर असू द्या. So these amplifiers are able to work or operate properly in IF frequency range as compared with RF frequency range. That's why we are converting this RF signal in the IF signal form. आता कधीही बघा डिटेक्टरच्या इनपुटला जर खूप जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर त्याला मॉड्युलेटिंग सिग्नल मध्ये कन्वर्जन करणं सोपं जाईल. का डिटेक्टरच्या इनपुटला थोडी कमी फ्रिक्वेन्सी असेल तर त्याला मॉड्युलेटिंग सिग्नल मध्ये कन्वर्ट करणं सोपं जाईल. Which one will be easy for detector? IF इनपुट असेल तर का RF इनपुट असेल तर? Give the answer. IF. IF. खूप सोपं आहे की आपल्या AM ची बेसिक फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे, ती आपण डिटेक्टरला दिली तर डिटेक्टरच्या आउटपुटला कमी फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्जन करायचं. आपण समजा 1 मेगाहर्ट्ज डिटेक्टरच्या इनपुटला दिली तर ती करणं सोपं आहे का 10 किलोहर्ट्ज किंवा 455 किलोहर्ट्ज दिलेली कन्वर्ट करणं सोपं आहे. सो इट इज व्हेरी सिंपल. The conversion of IF into modulating signal is simple as comparison with conversion of RF into modulating signal. So that's why we are going to use this mixer circuit in this super heterodyne receiver. So that is the basic reason to convert RF into IF form. Then advantages of this particular circuit. So it is easy for detector to convert IF signal into modulating signal. आता जो आपण डिस्कस केला तो पहिला ऍडव्हान्टेज आहे. It is easy to convert RF into it is easy to convert IF signal in the modulating signal form. Then selectivity of receiver is improved. आता आपण याच्या पुढच्या पॉइंट मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे. परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसीव्हर, तेव्हा तुम्हाला सिलेक्टिव्हिटीचा अर्थ कळेल. But here you just understand selectivity of receiver म्हणजे जो कुठला सिग्नल प्रॉपरली रिसीव्हरने सिलेक्ट करायचा आहे, that property it is called as the selectivity. We will see that in detail in the receiver performance characteristics. But the second advantage is selectivity of receiver is improved, and third advantage is gain and instability problem is overcome. इथं बघितलेलं आपण प्रॉब्लेम मध्ये पहिल्या सर्किटच्या इनस्टॅबिलिटी जास्त आहे ह्या सर्किट मध्ये, कारण का आपण मल्टिपल स्टेजेस यूज करतोय एम्प्लिफायरचे. त्यामुळं instability is the problem in TRF receiver, where here as we are using separately RF amplifier and IF amplifier, instability of the circuit is reduced किंवा instabilityचा प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये overcome केला जातो. So these are the advantages of super heterodyne receiver. Are you clear with this super heterodyne receiver point? Can anyone explain? Yes, ma'am. Okay. Saili, can you explain the functioning of super heterodyne receiver and what are its advantages as compared with the TRF receiver? Just explain quickly. Are you there, Saili? Yes, ma'am. Question. Tell me, what is the difference? Repeat. What is the difference between super heterodyne receiver and TRF receiver? याच्यामध्ये कुठला ब्लॉक ऍड झालेला आहे सांगा मला सुपर हेटेरोडाइन मध्ये. इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी मिक्सर. हा, आवाज येत नाहीये तुमचा, जरा मोठ्याने सांगा आन्सर. मिक्सर.
मिक्सर हा ब्लॉक ऍड झालाय. व्हॉट मिक्सर इज डुईंग? What is the function of mixer circuit? It converts high frequency signal into low frequency signal. Converting high frequency signal into low frequency signal. Low Okay. frequency signal. हा. नंतर कुठं दिला तो सिग्नल आपण IF सिग्नल Detector. IF एम्प्लिफायरला IF एम्प्लिफायरला दिला आधी मग डिटेक्टरला दिला. हाँ. Okay. So can you tell me what are the advantages of super heterodyne receiver? Easy to convert What are the advantages? IF signal into modulating signal. Easy to convert IF into modulating signal. Then Gain another stability. advantage. Improve gain stability. Gain and stability is increased. Okay. Selectivity of So receiver why? is improved. Yes. Okay. Good. Now tell me why we convert RF signal into IF form. Why we convert RF signal into IF form? Hmm. Hmm. No, ma'am. Okay. So RF to IF conversion, why we do it? Because whatever are the basic blocks used in AM receiver or any other receiver circuit, they can operate properly in the IF frequency range as compared with the RF. म्हणजे मिक्सर असू द्या किंवा डिटेक्टर असू द्या, हे जे काही रिसिव्हर मधले ब्लॉक आहेत ते IF फ्रिक्वेन्सीला जास्त इफिशियन्सीने वर्कआउट होतात as compared with RF frequency range. That's why we are converting this RF into IF range. Okay, so this is the basic points in the super heterodyne receiver. All of you are clear with this? Super heterodyne receiver. Is there any doubt? Please ask if you have any doubt. Are you clear with this? Yes. Meenakshi? Yes, ma'am. Clear. Okay. So next type of receiver it is double conversion super heterodyne receiver. आता याच्यामध्ये काय होतं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल इज सेम, फक्त याच्यामध्ये दोन मिक्सर सर्किट दिसतील तुम्हाला. जर इथे तुम्ही बघितलं तर दिस इज मिक्सर 1 अँड दिस इज मिक्सर 2, एवढाच फक्त डिफरन्स आहे. इथं हा AM सिग्नल पहिल्यांदा RF एम्प्लिफायरला दिला, मग इथून आपल्याला FS मिळतोय. FS इज गिवन टू मिक्सर 1 लोकल ऑसिलेटर 1, ह्याला जी इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी मिळते ती काय असणार आहे FI1. इट इज एम्प्लिफाइड. Again it is given to the second mixer. Here the local oscillator 2 will be used and again it is amplified by IF amplifier 2 and then it is given to the detector and output of detector it is given to audio and power amplifier. सगळं फंक्शन याच्यामध्ये सेम आहे. डिस्क्रिप्शन सुद्धा सेम लिहायचं, फक्त काय डिफरन्स येईल याच्यामध्ये की 2 times these mixers are used to convert the RF signal in the form of IF signal. Okay, that is the only difference. So just I will explain this quickly in the next lecture and we will see the performance characteristics of radio receiver. Okay, because remaining all explanation is same. Just 2 times the conversion takes place. That is the only difference. Okay, so these remaining points we will see in the next lecture. Just one question I want to ask, because this AM receiver is now totally new part we are starting. So are you getting the basic concepts of AM receiver up till now, whatever we have studied? Yes, ma'am. Okay. So we will stop here. We will conduct test on Friday. Just be ready for unit test second based on chapter number 3. So we will stop here. You just put your numbers in the chat box and you can leave the meeting. Many students, they are not typing their number in the chat box. Do it properly. We will stop here.